नमस्कार मित्रांनो, बांधकाम कामगारांसाठी आजची बातमी खूप महत्त्वाची आहे. महाराष्ट्र शासनाने 13 जुलै 2026 रोजी नवीन जी.आर. जारी करून नोंदणीकृत बांधकाम कामगारांच्या पहिल्या 2 मुलांसाठी नवीन शैक्षणिक सहाय्य योजना लागू केली आहे. या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना हजारो रुपयांपासून ते लाखो रुपयांपर्यंत आर्थिक मदत मिळणार आहे. तर चला मग जाणून घेऊया या योजनेत नेमके काय मिळणार आहे. सर्वप्रथम इयत्ता 9वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्याला पुढील शिक्षणासाठी 20,000 रुपये आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे. तसेच इयत्ता 11वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना 25,000 आर्थिक सहाय्य मिळणार आहे. जर बांधकाम कामगाराचा मुलगा किंवा मुलगी वैद्यकीय क्षेत्रात पदवी घेत असेल तर त्याला प्रतिवर्ष 1,00,000पर्यंत अर्थसहाय्य मिळणार आहे. अभियांत्रिक म्हणजे इंजिनिअरिंग पदवी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी देखील मोठी तरतूद करण्यात आली आहे. अशा विद्यार्थ्यांना प्रतिवर्ष 60,000 रुपये आर्थिक मदत दिली जाणार आहे. या याशिवाय सैनिक शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना देखील लाभ मिळणार आहे. केंद्रीय सैनिक शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना संपूर्ण ट्युशन फी सरकारकडून भरली जाईल. परदेशात पदवी किंवा पीएचडी करण्यासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी दरवर्षी निवड झालेल्या 25 विद्यार्थ्यांची ट्युशन फी आणि इतर खर्च देखील शासनाकडून दिले जाणार आहेत. तसेच इयत्ता 1ली ते 8वी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना बेसिक आयटम किट म्हणजे शालेय साहित्य दिलं जाणार आहे. मित्रांनो, या सर्व योजनांचा लाभ फक्त महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदणीकृत सक्रिय बांधकाम कामगारांच्या पहिल्या 2 मुलांना मिळणार आहेत. जर तुम्ही बांधकाम कामगार म्हणून नोंदणी असेल तर ही माहिती तुमच्या कुटुंबियांपर्यंत आणि इतर कामगारांपर्यंत नक्की पोहोचवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवीन योजना व जी.आर. अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.